नमस्कार, मी सारिका गागरे, तुमची पर्सनल फायनान्स एक्सपर्ट. रिटायरमेंट या गोष्टीवर यूट्यूबवर हजारो व्हिडिओज असतील, पण या व्हिडिओजमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट सुरू कशी करायची आहे, ओव्हरऑल ह्याच्याबद्दलचं नॉलेज आणि सगळ्या गोष्टी कळणार, सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात सिम्पल भाषेमध्ये. सो रिटायरमेंट प्लॅनिंग यामध्ये भारत अक्षरशः फेल झालेला आहे. फक्त 3% लोक असे आहेत जे रिटायरमेंट प्लॅनिंग करतायत. किंवा GDPच्या 3% फक्त अशी आहे की जी रिटायरमेंट फंड आहे, वेअर जपान 31% आहे आणि US 98% आहे. सो आपल्या इथे गव्हर्नमेंट आपल्या रिटायरमेंटची अजिबात काळजी घेणार नाहीये. सगळं तुम्हाला करायचं आहे. जर तुमची सॅलरी 50,000 ते 1 लाखांपर्यंत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटबद्दल हे आपल्याला कळणार आहे आज. असा विचार करा की तुम्ही 65, 67, 8चे आहात. आज तुमच्याकडे तुमच्या सॅलरीतून फक्त PF आणि रिटायरमेंटचे पैसे 30-35 लाख रुपये आलेले आहेत. नी सर्जरी डॉक्टरनी सांगितलेली आहे, पण मुलीचं लग्न किंवा मुलाचं लग्न सुद्धा करायचं आहे. बाकी छोट्या मोठ्या गोष्टी चालूच आहेत. प्लस तुमचे हजबंड किंवा वाईफ त्यांनाही काहीतरी हेल्थ इश्यूज आहेत आणि मला महिन्याला खर्च आज जर 30,000 आहे तर तो पण जवळजवळ 70-75,000 झालेला आहे. सो महिन्याला 75,000 मला इन्कम पण आलं पाहिजे. सो कसं करणार आहात फक्त 30-40 लाखांमध्ये तुमचं स्वतःचं नीचं ऑपरेशन, वाईफची हॉस्पिटलच्या गोष्टी, तुमच्या मुलांचं लग्न की तुमची मंथली इन्कम. सो लेट्स स्टार्ट की आपल्याला आपली इन्व्हेस्टमेंट कशी सुरू करायची किंवा गरज किती. सो तुम्हाला महिन्याला ॲव्हरेज असं म्हणू शकतो की 30,000 ते 50,000 आज तुम्ही हजबंड वाईफने रिटायरमेंट घेतली ती पुढच्या 10 वर्षांमध्ये डबल होणार आहे आणि 15 वर्षांमध्ये ती 3 टाइम्स होणार आहे. सो तुमचं समजा तुम्हाला महिन्याला 1 लाख पेन्शन हवी असेल तर त्यासाठी काय करायचंय, समजा आपल्याकडे त्यासाठी पुढचे 10 वर्ष आहेत तर त्यासाठी काय करायचंय, आपल्याला 1.5 कोटींचा जेव्हा तुमचा म्युच्युअल फंडचा कॉर्पस असेल तर त्याच्यातून तुम्ही महिन्याला इन्कम घेऊ शकता 1 लाख लाईफ लॉंग. प्लस जिथे तुम्हाला 2 लाख महिन्याला इन्कम हवंय तर तुमचं पुढच्या 15 वर्षांचं टार्गेट असलं पाहिजे की मला 3 करोडचा ऍटलिस्ट पोर्टफोलिओ असला पाहिजे. ज्या दिवशी तुमचा 3 करोडचा पोर्टफोलिओ होईल महिन्याला 2 लाख इन्कम घेऊ शकता आयुष्यभरासाठी. ठीक आहे. सो हे आपलं सेट आहे की आपल्याला 1.5 कोटी किंवा 3 कोटींचा पोर्टफोलिओ बनवायचा आहे. पण आता तुम्हाला काय करायचं आहे, ते दोन्ही आपले जे मंथली जात आहे तर त्याचं एकदा कॅल्क्युलेशन करा. आपल्याला किती बाकी आहे. सो समजा हे सगळं जाऊन मला अजून 2 कोटींची अरेंजमेंट करायची तर त्यासाठीची मला SIP सुरू करायची. सो तुम्हाला जी 70,000ची SIP सुरू करायची आहे ती तुम्हाला डायव्हर्सिफाय करायची आहे इक्विटीमध्ये. स्मॉल, लार्ज, मिड कॅप, फ्लेक्सी कॅप, थीमॅटिक फंड्स असतात. काही तुमच्या रिस्क ॲपेटाईटनुसार तुम्ही सेक्टोरियल किंवा मल्टी सेक्टोरियल फंड घेऊ शकता. ग्लोबल फंड, गोल्ड अँड सिल्वर, या सगळीकडे तुम्हाला डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ बनवायचा आहे. हे सगळं करताना तुम्हाला हे पण लक्षात घ्यायचं आहे हे जे कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्ट करताय तिथून तुम्हाला SWP घेता येणार आहे का, तशाच फंडमध्ये आता इन्व्हेस्ट करा. इफ तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप कन्फ्युजिंग वाटत असतील तर येस, ॲडवायझर इज इम्पॉर्टंट. ते सगळा हा जो हेडेक आहे किंवा या सगळ्या कॅल्क्युलेशन असतील ते तुम्हाला करून देतील आणि तुमचा प्लॅन जो आहे तो रिटायरमेंटपर्यंत सेफली घेऊन जातील. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इन्शुरन्स. तुम्हाला मी जसं सांगितलं की तुमच्या वाईफचा किंवा तुमचा हेल्थ इश्यू असू शकतो. 60s नंतर सगळ्या गोष्टी चालू होतात. सो फर्स्टली तुमचा हेल्थ इन्शुरन्स असणं खूप गरजेचं आहे. तो ॲटलिस्ट 25 ते 50 लाखांपर्यंत घ्या. दुसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी तुम्ही घेऊ शकता की आजच तुम्हाला तुमची रिटायरमेंटची SIP सुरू करायची आहे. तुम्हाला इन्व्हेस्टमेंट जेवढी पॉसिबल असेल तेवढी आता SIP आज सुरू करा, तरच तुम्हाला रिटायरमेंट ॲक्च्युली एन्जॉय करता येईल. तुम्हालाही असं वाटतं की तुमच्या रिटायरमेंटचं इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग सारिका गागरेंनी करावं तर मी नक्कीच तुमच्यासाठी अवेलेबल आहे. खाली दिलेला नंबर आहे त्याच्यावर तुम्ही व्हॉट्सअप करा, कॉल करा. माझ्याबरोबर झूम मीटिंगसुद्धा तुम्ही बुक करू शकता आणि तुमचा समोरासमोर आपण फायनान्शियल प्लॅनिंग करतो आणि तुमची इन्व्हेस्टमेंट सुरू करतो. आमची टीम तुमच्यासोबत असते. तर तुम्हालाही असं वाटतं की तुम्हाला प्राऊडली रिटायर व्हायचं आहे, कुणापुढे हात पसरायचे नाही आहेत, तुम्हाला तुमच्या अटींवर जगायचं आहे, तर कमेंटमध्ये प्राऊडली रिटायर्ड असा एक शब्द टाईप करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना, तुमच्या फॅमिलीमध्ये पाठवा की ज्यांना तुम्हाला असं वाटतं की त्यांनी सुद्धा प्राऊडली रिटायर व्हावं. नक्कीच तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील, काही टॉपिक हवा असेल तर मला सांगा तुम्ही आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. Mutual fund investment are subject to market risk. Read all scheme related documents carefully. Past performance may or may not sustain in future.